साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. विधवा महिलांनीही दिले तीळ संक्रांतीचे वाण. मानस फाउंडेशनच्या पुढाकाराने राबविण्यात आला आगळा वेगळा उपक्रम. सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा यांना फाटा देत बुलढाणा येथील मानस फाउंडेशनने बुलढाण्यातून सामाजिक बदलाचे रणशिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीळ संक्रांतीला आज विधवा महिलांनीही तीळ संक्रांतीचे वाण दिले. समाजातील रूढी व प्रथेनुसार सुहासिनी महिलाच एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात. विधवा महिला तीळ संक्रांतीचे वाण देत नाहीत. मात्र मानस फाउंडेशनच्या पुढाकाराने बुलढाण्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आलाय. सामाजिक बदलाचे पाऊल ठरणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. आज इथे मानस फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या लहाने सर यांनी जो उपक्रम घेतलेला आहे की विधवा महिलांना, सधवा महिलांनी वाण द्यायचे आहे, ती कल्पना मला खूप आवडलेली आहे आणि याचा स्वीकार हा प्रत्येक स्त्रीने केलेला पाहिजे. समाजामध्ये काहीतरी आपल्याला बदल घडवायचा असेल तर असे जे उपक्रम असतात त्यामध्ये आपण नेहमी सहभागी व्हायचं आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या विचारांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपण वाण देऊन त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा सुद्धा आपण इथे मान राखला पाहिजे. माझ्या मनात सर हे हळदी कुंकाला मी पहिल्याच वेळेस आलेले आहे. या कार्यक्रमाला मला खूप माझ्यासारख्या महिला बघून मला खूप चांगलं वाटत आहे, आनंद वाटत आहे मनाला. सुहासिनी महिलांनी तुम्हाला वाण दिलंय, तुम्ही वाण घेतलाय, हा प्रसंग तुमचे मिस्टर गेल्यापासून झाला होता का? नाही सर, नाही. आज मानस फाउंडेशनचे आभार आणि लहाने साहेबांचे सुद्धा आभार. त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमामध्ये माझं आज येण्याचं कारण, याच्या अगोदर सुद्धा भरपूर 600-700 महिला होता तेव्हा सुद्धा मी आली होती आणि त्यांना मी माझे विचार मांडले होते. आणि माझ्यासोबत ज्या ताई आलेल्या आहेत त्या घरी आज नाराज होऊन झोपलेल्या होत्या, त्यांनी आंघोळ सुद्धा केली नव्हती. पण मला फोन आल्यानंतर मी त्यांना म्हटलं ताबडतोब तयारी करा, आपल्याला एका ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचंय. तर ते इथं हजर झाल्या. आणि आज खऱ्या अर्थानं मकर संक्रांतीचा महिलांचा सण आहे. या सणाला महिला वाण देत असतात, परंतु आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये विधवा प्रथा पाळली जाते आणि त्यामुळे वाण देण्याचं काम फक्त सुहासिनी महिलांनीच करावा अशी एक प्रथा कुठेतरी पाडून ठेवली, ज्याला कोणताही वैज्ञानिक, धार्मिक असा कोणताही आधार नाही. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये किंवा पोथी पुराणामध्ये यांनी विधवा महिलांनी वाण देऊ नये असं काही म्हटलेलं नाही आहे. आणि यामुळे त्या महिलांना एक वेगळी भावना त्यांना वाटते, त्यांना अपवित्र मानलं जातं, त्यांना अपशकुनी मानलं जातं आणि त्या स्वतःलाही मग त्यामध्ये न्यूनगंड सरकार त्यांच्यामध्ये निर्माण होतो. तो त्यांच्यातला न्यूनगंड बाहेर पडावा आणि त्यांना सुद्धा सधवा महिलाप्रमाणेच, सुहासिनी महिलाप्रमाणेच त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा चांगला अधिकार आहे, त्यांना सुद्धा नटण्याचा अधिकार आहे.